प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतीय संविधान निर्मात्याच्या सहीचं वावड कुणाला आहे? कोणत्या नालायकाला बाबासाहेबांच्या सहीचं वावड आहे? अरे ज्या सहीमुळे या देशातली करोडो जनतेचा उद्धार झाला, ज्या सहीमुळे ज्या भारतीय जनतेचा उद्धार झाला, भारतीय जनतेला ज्या सहीमुळे मुक्त संवाद करता आला, मुक्त स्वातंत्र्य मिळालं, ज्या भारतीय सहीमुळे आज प्रत्येक भारतीय नागरिक मुक्त आणि मोकळा श्वास घेतोय, ज्या सहीमुळे आज करोडो दीनदलितांच्या घरामध्ये उजेड आलाय, त्या बाबासाहेबांच्या सहीचं वावड कोणत्या नालायकाला आहे? कोण आहेत ते नालायक ज्यांना बाबासाहेबांच्या सहीचं वावड आहे? मित्रांनो, पनवेल भागातील, नवी मुंबईतील पनवेल या भागातील उलवे ह्या ठिकाणी 14 एप्रिल 2026 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तिथल्या संविधानवादी जनतेनं, तिथल्या भारतीय जनतेनं, आंबेडकरवादी जनतेनं बाबासाहेबांच्या सहीचा एक मोठा फलक लावला, LED स्वरूपातला, लाईट इमिटिंग डायोड म्हणजे LED चा एक मोठा फलक, एक मोठा स्क्रीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहीचा त्या ठिकाणी लावला. आज त्या सहीमुळे त्या संपूर्ण परिसराला एक रुबाबदार असं रूप आलेलं आहे. फक्त त्या परिसरालाच नव्हे, तर बाबासाहेबांच्या सहीमुळे या संपूर्ण भारतालाच एक रुबाबदार असं रूप आलेलं आहे. असं असताना तिथले काही नालायक अवलादी बाबासाहेबांची ही सही, बाबासाहेबांच्या सहीचं हे बोर्ड तिथून हटवावं म्हणून अधिकाऱ्यांवरती दबाव आणत आहे, तिथल्या अधिकाऱ्यांवरती दबाव आणत आहे. आणि त्या नालायकांच्या दबावाला बळी पडून तिथले अधिकारी सुद्धा आता नोटीस काढू लागलेले आहेत. ते बोर्ड हटवा, अन्यथा आम्हाला MRTPच्या अंतर्गत तुमच्यावरती कारवाई करावी लागेल. MRTPचा कायदा म्हणजे काय? जमिनी बळकावल्यात आम्ही? कोणता कायदा तुम्ही कोणावरती लावताय? डोकं भारावर आहे का नाही अधिकाऱ्यांचं? पण अधिकाऱ्यांनी सुद्धा डोकं भारावर ठेवून निर्णय घेतला पाहिजे. अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितलं पाहिजे त्या नालायकांना, ज्यांनी कोणी ही नालायकपणाची मागणी केली, त्या मूर्खांना, त्या बिनबुडाच्या अक्कलहीनांना तंबी द्यायला पाहिजे होती. ठणकावून सांगितलं पाहिजे होतं या संविधान निर्मात्याची सही येतोय. तो बोर्ड साधा सुद्धा हा बोर्ड नाही, त्यावरती संविधान निर्मात्याची सही आहे. संविधान निर्माता हा कोणा एका जातीचा समूहाचा राहत नाही, तो संपूर्ण राष्ट्राचा राहतो. एवढी तरी अक्कल ह्या नालायकांना आहे की नाही? आणि बाबासाहेबांच्या सहीचं ते बोर्ड काढू पाहतायत. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तिथले जे स्थानिक आमदार आहेत, प्रशांत रामशेठ ठाकूर यांना सुद्धा जाहीर आवाहन करतोय. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, प्रशांत ठाकूर, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही आमच्या मतांवरती निवडून आलाय, तुम्हाला बौद्ध जनतेनं निवडून दिलंय, तुम्हाला आंबेडकरवादी जनतेनं निवडून दिलंय, याचं भान ठेवा. आणि तो बोर्ड जो कोणी काढू पाहतोय त्याला विरोध करा, मैदानात या. आणि तुम्ही आंबेडकरवादी आहात, तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहात, हे कृतीमधून दाखवून द्या. फक्त मतांपुरते तुम्ही आंबेडकरवादी बनवू नका. फक्त बौद्धांची मतं घेण्यापुरते बाबासाहेबांचं नाव तोंडात घेऊ नका. फक्त आंबेडकरी जनतेची, संविधानवादी जनतेची मतं घेण्यासाठी तुम्ही आंबेडकरांचं नाव तोंडात घेऊ नका. तर तुम्ही कृतीतून दाखवून द्या बाबासाहेब तुमच्या मस्तकात आहे. हा बोर्ड जर तिथून हटवला, संविधान निर्मात्याच्या सहीचा हा बोर्ड जर तिथून हटवला, तर उलवे भागातच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात याचे गंभीर परिणाम सगळ्यांनाच भोगावं लागतील, जे कोणी त्याच्याशी संबंधित आहे. याचं राजकीय आणि सामाजिक भान अवश्य ठेवा.
भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं प्रफुल्ल भाऊ शेंडे यांनी हा जाहीर इशारा दिलेला आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.